पालघरची जागा भाजपकडे गेल्या असताना मदत करू, सहकार्य करू असं शिरसाट म्हणतात। तर नाशिकच्या जागेसंदर्भात आज संध्याकाळपर्यंत तिढा सुटेल असे संकेतही शिरसाट यांनी दिलेले आहेत। वळूया पुढल्या बातमीकडे। नाशिक आणि पालघरचीच ही बातमी आहे, कारण नाशिक शिवसेनेकडे आणि पालघर भाजपकडे असं आता ठरलं असल्याचं म्हटलं जात आहे। नाशिक लोकसभेचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं बावनकुळे म्हणतात। तर उमेदवार निवडून आणणं ही आमची जबाबदारी असल्याचं देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलेलं आहे। पालघरचा उमेदवार भाजप जाहीर करेल असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। पालघरमध्ये शिवसेनेच्या राजेंद्र गावित यांचा पत्ता कट होणार हे आता जवळपास सिद्धच झालेलं आहे, कारण भाजपची जागा पालघरची असेल। पालघरच्या जागेवर भाजपनं आता दावा केलेला आहे आणि या ठिकाणी भाजपकडून संतोष जनाठे, हेमंत सावरा आणि विलास तरे यांची नावं सध्या चर्चेत आहेत। तर या सगळ्या घडामोडींदरम्यान बावनकुळे यांनी छगन भुजबळ यांची देखील नाशिकमध्ये भेट घेतली आहे। एकनाथ शिंदेजींना निर्णय करायचा आहे। एकनाथ शिंदेने निर्णय करायचा आहे। एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी चर्चा करावी असं आमचं भाजपाचं मत होतं, पण मला असं वाटतं की आता एकनाथ शिंदेजी याबद्दलचा अंतिम निर्णय करतील। आता राष्ट्रवादी आणि आम्ही भाजपने म्हटलं आहे की त्यांची सिटिंग सीट आहे, त्यामुळे सिटिंग सीट असल्यामुळं एकनाथ शिंदे निर्णय करावा। पालघर ही भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी जवळपास निश्चित होईल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जाहीर करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।